चॅप्टर कोणता चालू आपला? मोल कॉन्सेप्ट. कितव्या नंबरचा लेक्चर आता आपले? लेक्चर नंबर 6. ओके चला ठीक आहे. एक क्वेश्चन बघा. सायंटिफिक नोटेशन मध्ये तुम्हाला एक्सप्रेस करायचं. सायंटिफिक नोटेशन मध्ये एक्सप्रेस करायचं. 0.0000156 याला सायंटिफिक नोटेशन मध्ये एक्सप्रेस करायसाठी तुम्हाला पॉइंट इथे द्यावं लागते माहिती आहे की नाही. 1 च्या नंतर 1.56 गुणिले 10चा डॅश डॅश वा घात. चला सांगा पॉइंट किती हल्ला. पॉइंट इथून जर तुम्ही नोटीस करायले इथून इथपर्यंत गेला, इथपर्यंत आहे की नाही. किती ठिकाण हल्ला आणि कुठं हल्ला? किती ठिकाण हल्ला ते सांगा. 5 ठिकाण हल्ला. आणि कोण्या साईडला हल्ला? उजव्या साईडला. तर उजव्या साईडला जेव्हा हलतंय तेव्हा घातांक वाढते का कमी होते? हा कमी होते. हा कमी होते. तर माझा कितवा घात देऊ मी? 10चा. हा आधी इथं काहीच नाहीच म्हणजे 10चा 0वा घात आहे का. आणि 5 ठिकाण हल्लं म्हणजे 5 कमी करायचं. 0 मधून 5 काढल्यावर किती येते? -5. कळलं का तुम्हाला? पुढे बघा. नंबर 2. 1560000 बरोबर 1.5 गुणिले 10चा डॅश डॅश वा घात. चला आता पॉइंट नाही म्हणजे कुठं आहे? इथं आहे की नाही. इथून कुठे यायला पाहिजे? इथं. हे इथून आला इथं. किती ठिकाण आला आणि कुठं आला? हा किती ठिकाण आला? 6 ठिकाण. आणि कोण्या साईडला आला? तर मग आता घातांक वाढते का कमी होते? हा वाढते. आता आधी नाही म्हणजे कितवा आहे? 10चा 0वा घात आहे. तर 6 ठिकाण वाढवायचा म्हणजे 10चा +6वा घात. ठीक आहे. चला पुढचं घ्या. सी नंबर. 2340000 बरोबर 2.34 गुणिले 10चा डॅश डॅश वा घात. आता सांगा याचं किती येते? -4. ठीक आहे. जर हे कळालं तुम्हाला सायंटिफिक नोटेशनचं. ठीक. चला आता सिग्निफिकंट फिगर काउंट करायचा एक प्रश्न करू. कालच आपलं झालं वाटतं सिग्निफिकंट फिगर आहे की नाही. तर बघा आता प्रश्न आहे पुढचा. क्वेश्चन. काउंट द सिग्निफिकंट फिगर. नंबर 1 आहे 0.01346. चला याच्यात सांगा किती सिग्निफिकंट फिगर आहेत. आधीचा पहिला नियम काय आहे की आधी कोणताही नॉन झिरो आकडा यायच्या आधीचे किती झिरो असेल ते पकडायचे नाही. तर इथे किती आहे सिग्निफिकंट फिगर? हा 4. कोणते? 4. तुम्ही हे 2 पकडू शकत नाही. कळलं का? कोणता तरी आधी एक आकडा यावा लागतो 0 सोडून, तिथून तुम्ही पकडायला चालू करतात. इथं पहिल्यांदा कोणता आलं? 1. मग 3 आलं, मग 4 आलं आणि मग 6. तर हे 4 सिग्निफिकंट फिगर आहेत. चला पुढचं बघा. 0.010 दिसायला ना तुम्हाला? 3046. ठीक आहे. चला आता इथं सांगा. मी एक एक आकड्याला अंडर हे करतो हायलाइट, ते आहे की नाही सांगायचं. हे 0 सिग्निफिकंट फिगर आहे की नाही? हा नाही. हे 0 सिग्निफिकंट फिगर आहे की नाही? हा नाही. हे 1 सिग्निफिकंट फिगर आहे की नाही? हा. आणि हे 1 हे 0 मग 2 हे 3 हे 4 हे आपलं हे 0 आणि हे 4 आहे आणि हे 6 आहे. तर हे एवढे आहे तिथून. तर किती झाले तुमचे? 6 सिग्निफिकंट फिगर. किती झाल्या? 6.
पुढचा आहे 13.0460. चला आता मला सांगा, हे एक सिग्निफिकंट फिगर आहे की नाही? नंतर 3 आहे, 0ही आहे, 4ही आहे, 6ही आहे आणि 0 पण आहे. इथं सगळ्या सिग्निफिकंट फिगर आहेत. किती आहेत टोटल? 6. ठीक. चला आता याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर किती आहे डायरेक्ट सांगा. 6. ही पण आहे, 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 ही पण आहे. चला 5 नंबर 0.000134 याच्या सिग्निफिकंट फिगर कोण सांगते डायरेक्ट? 4. शाबाश. हे एवढाच. हे नाही, हे नाही, हे नाही, हे नाही. ठीक. 6 नंबर 1346.007. चला याच्या सिग्निफिकंट फिगर किती आहेत कोण सांगते? 7. किती आहेत? 7. ही पण आहे, 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 ही पण आहे. आता हे सांगा 1346.000. आता हे सांगा. 7च आहेत. पॉइंटच्या नंतर इकडल्या साईडचे असतात सगळे, इकडल्या डाव्या साईडचे आपल्याला सोडून द्यायचे. आता इकडले असतात सगळे. ठीक आहे. तर आता आपल्याला बघायचंय पुढचा पॉइंट आहे महत्वाचा. हे याच्यामध्ये काही प्रश्न येतात. तर ऍडिशन अँड सबस्ट्रॅक्शन ऑफ सिग्निफिकंट फिगर. बघा एक उदाहरण घेऊन बघू. चला एक्झाम्पल. त्याच्यातूनच मी तुम्हाला सांगतो. हे आहे 2.412. मला आधी याच्यात सिग्निफिकंट फिगर सांगा. किती सिग्निफिकंट फिगर आहे इथं? 4. तर याच्यामध्ये मला सांगा डेसिमल प्लेस नंतर किती आकडे? पॉइंटच्या नंतर किती आकडे? 3. इथे किती आहेत? 3 डेसिमल प्लेस नंतर 3 अंक आहेत. ओके. -0.78. तर मला याच्या सिग्निफिकंट फिगर किती आहेत? 2. आणि डेसिमल पॉइंट नंतर आकडे किती आहेत? तर सिग्निफिकंट फिगर राहू द्या. आता सध्या हे डेसिमल पॉइंट नंतरचे आकडे बघायचे तुम्हाला. डेसिमल पॉइंटच्या नंतर इथं पहिल्यांदा किती आकडे आहेत? 3. आणि एकात किती आहेत? 2. आणि सध्या करायलो काय आपण? वजाबाकी. तर आता आधी याची वजाबाकी आपण करून घेऊ. आता इथं काही नाही म्हणजे कोण असते? 0 आहे की नाही? 2 मधून 0 गेले किती उरले? 2. 1 मधून 8 जात नाही. 11 मधून 8 गेल्यावर किती उरतात? 3. इथे किती झाले? 3. 3 मधून 7 जात नाही. इकडे घेतला तर किती झाले? 13 मधून 7 गेले किती उरले? 6 पॉइंट. आणि इथे 1 उरला आहे की नाही? हे उत्तर आहे. पण त्याने काय म्हणतात? करेक्ट डेसिमल म्हणजे करेक्ट सिग्निफिकंट व्हॅल्यू पर्यंत करा म्हणतात. माहिती आहे का? तर आता इथं बघायचं तुम्हाला की ज्या दोघांची तुम्ही वजाबाकी करायली त्याच्यामध्ये डेसिमल पॉइंट नंतर कमी आकडे कोणाकडे होते? तर याच्याकडे होते, खालच्याकडे. किती होते? डेसिमल प्लेस नंतर किती आकडे होते? 2. तर मग तेवढ्याच व्हॅल्यू पर्यंत आपल्याला हे काय करायचं? राऊंड ऑफ करायचं या उत्तराला. डेसिमल पॉइंट नंतर 2च आकडे पाहिजेत. आता डेसिमल पॉइंट नंतर सध्या किती आकडे आहेत आपल्याकडे? 3. तर मग आपल्याकडे पाहिजेत किती? 2. तर मग आता फायनल आन्सर मध्ये काय करावं लागणार आहे? आपल्याला 2च घ्यावं लागणार आहे. तर कसे घेणार 2? हे 1 पॉइंट एवढं तर झालं. आता किती आहे? हे 6 तर घ्यावं लागणार आपल्याला. आता हे 3 घ्यायचे आपल्याला, कळलं का? तर 3च्या पुढचा आकडा बघायचा असते. 3च्या पुढे कोण आहे? 2 आहे. तर 3च्या पुढे 5 पर्यंत जर असेल तर त्याला 3च ठेवतो आपण. 5 पेक्षा मोठा असेल तर त्या 3ला काय करतो? 4 करतो, है की नाही? तर हे बरोबर आहे तुमचं.
पुढे अजून एक उदाहरण बघू. आता याच्यात सांगा डेसिमल प्लेस नंतर वरच्या मध्ये किती अंक आहेत? डेसिमल प्लेस 4 आणि खालच्या मध्ये डेसिमल प्लेस नंतर किती अंक आहेत? 2. आपल्या उत्तरामध्ये डेसिमल प्लेस नंतर किती अंक असायला पाहिजे? 2. आता आपण साधी जर बेरीज केली, हे बेरीज आहे, साधी बेरीज केली तर काय येते बाबा तुमचं उत्तर? हे 7, हे 6, हे 4 आणि 2 6, 3 आणि 1 पॉईंट, 2 आणि 3 5, हे एवढं. तर इथं डेसिमल पॉईंट नंतर किती आकडे आले? 4. पण आपल्याला किती पाहिजे तर 2. तर म्हणजे इकडे बघा, आपल्याला हे तर 15 तर आपण घेणार, पॉईंट घेणार, हे 4 घेणार. आता या 6चा प्रश्न आहे, कळालं का? या 6च्या पुढे कोण आहे बघायचं? या 6च्या पुढे 6 आहे. तर मग आता आपल्याला ते 6 जशाला तसं घेता येत नाही. आपल्याला काय करावं लागतं? त्या 6ला 7 करावं लागते, कळालं का? हे फायनल आन्सर आपलं करेक्ट आन्सर. ठीक. चला आता सांगा मला, या वरच्या मध्ये डेसिमल पॉईंट नंतर किती आकडे आहेत? 3. खालच्या मध्ये डेसिमल पॉईंट नंतर किती आकडे आहेत? उत्तरामध्ये आपल्याकडे डेसिमल पॉईंट नंतर किती आकडे पाहिजेत? 2. आधी उत्तर आपण करून घेऊ. बेरीज आहे, 4 ला 4, 3 आणि 1 4, 2 आणि 2 4, पॉईंटला पॉईंट, 4 आणि 1 5. डेसिमल पॉईंट नंतर आकडे किती आलेत आपल्याकडे? 3 आले. आपल्याला पाहिजेत किती? फक्त 2. तर हे 5 जशाला तसं लिहिणार, पॉईंट जशाला तसा, 4 जशाला तसा. आता या 4ला आपण, मी 4 लिहू का 5 लिहू? तर 4च लिहितो, कारण त्याच्या पुढे 4 आहे. तर 5.44 मग हे काय येणार तुमचं? फायनल आन्सर येणार. इथपर्यंत हे करेक्ट आन्सर आहे. हे एवढं नाही लिहायचं. चला आता मी तुम्हाला होमवर्क मध्ये काय देतो, म्हणजे तुम्ही करायचे, तुमचे चेक करायचे. याच्यामध्ये आहे 70.341 प्लस 12.21, नंबर 2 10.0521 प्लस मायनस 2.12 5.0021 प्लस 4.03. एवढं. पुढचा पॉइंट आहे आता मल्टिप्लिकेशन and division of significant figure. चला आता बघा, एक उदाहरण घेऊनच बघू, डायरेक्ट तुम्हाला कळून जाईल. 2.2120 गुणिले 0.033. ओके. आता याचा आपल्याला सांगा, या पहिल्या अंकामध्ये इथं सिग्निफिकंट फिगर किती आहेत? कोण सांगते? 5. या दुसऱ्या अंकामध्ये सिग्निफिकंट फिगर किती आहेत? कोण सांगते? 2. तर उत्तरामध्ये ज्याच्यात कमी सिग्निफिकंट फिगर आहेत तेवढं उत्तरामध्ये सिग्निफिकंट फिगर पाहिजे. ज्याच्यामध्ये कमी सिग्निफिकंट फिगर आहेत तेवढे, म्हणजे तुमच्या उत्तरामध्ये सिग्निफिकंट फिगर किती पाहिजेत आता तुम्हाला? 2. ठीक आहे. आता तुम्ही काय करायचं? हे गुणाकार करायचं. तर बघा, एवढा जर गुणाकार केला तर तुम्ही हे आन्सर येते. पण आता तुम्हाला आन्सर मध्ये इथं सिग्निफिकंट फिगर किती आले दादा ते सांगा? 5. पण आपल्याला किती पर्यंत पाहिजे? फक्त 2. तर मग काय करणार बघा, हे तर सिग्निफिकंट फिगर नाहीये, हे 0 पण सिग्निफिकंट फिगर नाहीये. तर हे 7 घेणार, ही पहिली सिग्निफिकंट फिगर, आणि नंतर आपल्याला आता ही दुसरी सिग्निफिकंट फिगर पाहिजे, कळालं का? पण हे 2ला मी 2 नाही घेणार, याला मी काय करणार? 3 करणार, कारण त्याच्या पुढे 9 होतं. तर आता बघा, या आन्सर मध्ये किती सिग्निफिकंट फिगर आहेत? फक्त 2, जे की जिथं कमी एवढ्या याच्यामध्ये आहेत. तर हे आन्सर असणार आहे 0.073. याला म्हणतात करेक्ट सिग्निफिकंट फिगर पर्यंत आन्सर. चला आता एक भागाकारचं बघू. भागाकार बघा पुढचा, 4.211 भागिले 3.76 बरोबर. चला मला सांगा, पहिल्या अंकामध्ये किती सिग्निफिकंट फिगर आहेत? सांगा, कोण सांगते? हात वर करा. 5. दुसऱ्या अंकामध्ये सिग्निफिकंट फिगर सांगा. 3. उत्तरामध्ये किती सिग्निफिकंट फिगर पाहिजेत? सांगा. 3. उत्तरामध्ये किती पाहिजेत सिग्निफिकंट फिगर? तर आता एकदा
तर बघा आता हे जे आन्सर आलं याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर किती आहेत सांगा बरं तुम्ही. 11 सिग्निफिकंट. आपल्याला किती पाहिजे उत्तरामध्ये? 3 पाहिजे. जे ज्या दोघांचा गुणाकार किंवा भागाकार करायले त्यांच्यामध्ये ज्यांच्याकडे सिग्निफिकंट कमी फिगर कमी तेवढं तुमचं उत्तर पाहिजे. तर 3 करण्यासाठी बघा हे तर सिग्निफिकंट फिगर आहे तुमचा एक पॉईंट, हे पण सिग्निफिकंट फिगर आहे. आता या 2ला तुम्हाला ठरवायचं की 2च ठेवायचे का 3 करायचं. तर 2च ठेवणार कारण त्याच्या पुढे 2 आहे. तर मग उत्तर शेवटी तुमचं फायनल काय आलंय? 1.12 हे. आणि या उत्तरात सिग्निफिकंट फिगर किती आहे इथं? 3. चला आता होमवर्क दुसरा. होमवर्क 2 मध्ये याचे तुम्हाला देतो, तुम्हाला होमवर्क करण्याचा. तर 3.1400 याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर ओळखायच्यात काय. त्याच्यानंतर 12 गुणिले 7.435 हे गुणाकार दिले असतील तर करेक्ट सिग्निफिकंट फिगर पर्यंत गुणाकार करायचे. बेरीज दिली असतील तर करेक्ट सिग्निफिकंट फिगर पर्यंत काय पाहिजे? बेरीज पाहिजे. आणि नुसता आकडा दिला असेल तर त्याच्यातले काय ओळखायचे असतात तुम्हाला? सिग्निफिकंट फिगर ओळखायचे. ठीक आहे. 5.033 गुणिले 10चा भाग. पुढचं बघा 6000. पाचवा आहे 0.03 भागिले 0.015. सहावा आहे 0.0075. सातवा आहे 7.007. आठवा आहे 19.3 मायनस 0.4567. नववा आहे 12.34 प्लस 1.2546. आणि 10वा आहे 0.15 भागिले 0.3. चला पुढचा पॉइंट बघा. आता बघायचं आहे आपल्याला ॲटमिक मास अँड मॉलिक्युलर मास. म्हणजे ॲटमचं मास काय असते आणि मॉलिक्युलचं मास काय असते. यातला पहिल्यांदा बघायचं आहे आपल्याला मास ऑफ ॲटम. मास ऑफ ॲन ॲटम. ॲन म्हणजे एका ॲटमचं मास. ऑफ ॲन एलिमेंट. एका एलिमेंटच्या एका ॲटमचं मास काय असते. तर सगळ्यांना माहिती आहे त्याचं वजन काय असते. इलेक्ट्रॉनला वजन नसते. तर आपण काय कशाचं वजन मोजतो? प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं. एकाला आपण 1 मानतो. एका प्रोटॉनचं वजन 1 मानतो आणि एका न्यूट्रॉनचं वजन 1 मानतो. तर फक्त संख्या मोजतो आपण, आहे की नाही. आणि पण नंतर ऍक्च्युली जर किलोग्राम मध्ये सांगायचं असेल तर आपल्याला प्रोटॉनचं वजन किलोग्राम मध्ये पकडावं लागते आणि न्यूट्रॉनचं वजन काय करावं लागते? किलोग्राम मध्ये. पण सध्या तरी आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं की जे मास ऑफ ॲन एलिमेंट आहे, मास ऑफ ॲन एका ॲटमचं जे मास आहे ते सगळं मास आपण कशाचं पकडतो? त्याच्या प्रोटॉन प्लस न्यूट्रॉनचं. कशाचं नाही पकडत? इलेक्ट्रॉनचं मास असते त्याला थोडंफार, पण ते आपण काय करतो? सोडून देतो. इलेक्ट्रॉनचं मास पकडत नाही. तर मास ऑफ ॲन ॲटम जे करू शकतो आपण काय इज इक्वल टू काय लिहू शकतो? मास ऑफ प्रोटॉन प्लस मास ऑफ न्यूट्रॉन. या दोघांच्या वजनाची बेरीज म्हणजेच कोणाच्या वजन आहे? ॲटमचं वजन आहे. ठीक आहे. आता बघूत आपण या दोघांचं वजन किती असते. चला बघू. मास ऑफ वन ॲटम ऑफ ॲन एलिमेंट. त्यालाच एका ॲटमच्या वजनालाच काय म्हणतो आपण? ॲटमिक मास म्हणतो. ॲटमिक मास म्हणतो. म्हणजे कोणाचं वजन असते? न्यूट्रॉनचं आणि प्रोटॉनचं वजनाची बेरीज असते. ठीक आहे. त्याला ॲटमिक मास म्हणतो आपण. तर ॲटमिक मास कसं येते बघा आता. आणि ॲटमिक मासचं चिन्ह काय असते? ए असते का झेड असते? ए.
त्याला काय म्हणतो आपण, ऍटॉमिक मासलाच काय म्हणतो, ए म्हणतो. तर आता जसं तुमचं कार्बनचं मी जर विचारलं तुम्हाला, कार्बनच्या एका ॲटमचं मास किती आहे, तर तुम्ही काय म्हणणार, एका ॲटमचं मास किती असते कार्बनचा? हा 12 असते. 12 त्याचा काय झाला, ए झाला. 12 त्याचा काय झाला, ए झाला. पण मग किलोग्राम मध्ये सांगा म्हणलं तर मग तुम्हाला त्या 12 कशांतरी गुणावं लागतं. कशानं गुणावं लागतं? हे 12 तर प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन आहेत, पण किलो मध्ये सांगा म्हणलं तर मग एका प्रोटॉनचं तुम्हाला काय माहित पाहिजे, किलो मध्ये काय माहित पाहिजे, वजन असते. जे की किती असते, एका प्रोटॉनचं किलो मध्ये वजन किती असते, 1.67 गुणिले 10⁻27 किलोग्राम. आता या जसं कार्बनच्या 12ला तुम्ही 1.67 गुणिले 10⁻27 न गुणलं की आता तुम्ही कार्बनचं एका ॲटमचं वजन सांगायले कशामध्ये, किलोमध्ये. 12 किलो त्याचं वजन थोडीच असते, तेवढा मोठा ॲटम नसते. हे बघा -27 म्हणजे खूप छोटं वजन आहे. 0.000 करत ते छोटं होऊन जाते वजन, कळलं का? तर हे वजन आता तुमचं ॲटॉमिक मास कशामध्ये येते, किलोमध्ये येते. म्हणजे जे ॲटॉमिक मास नंबर आहे, जे ॲटॉमिक मास नंबर आहे त्याला तुम्ही कशानं गुणलं, 1.67 गुणिले 10⁻27 जर गुणलं तर तुम्ही ॲटमचं, एका ॲटमचं वजन सांगायले कशामध्ये सांगायले, किलोमध्ये. एका ॲटमचं वजन सांगायले कशामध्ये सांगायले, किलोमध्ये. आणि ग्राममध्ये सांगायचं असेल तर, ग्राममध्ये सांगायचं असेल तर मग तुम्ही कशानं गुणता, 1.67 गुणिले 10⁻³ कमी करावं लागतं, 24 हे एवढे ग्राम, कळलं का? आणि यालाच तुम्ही या गुणाकारालाच एक एएमयू म्हणतात. काय म्हणतात त्याला? तर मग हे ए ला ए लिहिलं आणि यालाच मी काय लिहू शकतो, एएमयू. एएमयू ॲटॉमिक मास युनिट. जसं मी तुम्हाला इकडे बघा कार्बनचं म्हणायलो मी, कार्बनचं. तर कार्बनचं ए किती आहे, म्हणजे ॲटॉमिक मास नंबर किती आहे, 12. त्याचं किलोमध्ये सांगा म्हटलं तर तुम्ही काय करणार, 12च्या पुढे काय लिहिणार, 1.67 गुणिले 10⁻27 किलोग्राम. हे काय वजन आहे, कशामध्ये वजन आहे, किलोमध्ये वजन आहे. कोणाचं वजन आहे, कार्बनच्या एका ॲटमचं वजन आहे. हे मी म्हणलं कार्बनच्या एका ॲटमचं ग्राम मध्ये सांगा म्हणलं तर तुम्ही कसं करणार, 12 गुणिले 1.67 गुणिले 10⁻24 ग्राम. हे एवढं वजन आहे कोणाचं, एका ॲटमचं, कार्बनच्या, ग्राम मध्ये. आणि मी जर म्हटलं असं की 12 गुणिले नाही, डायरेक्ट मी असं लिहिलं जर 12 AMU, तर हेही कशाचं आहे, कार्बनच्या एका ॲटमचं. हे सगळे वजन एकच आहेत, सेमच आहेत, कळले का तुम्हाला? फक्त पुढचे युनिट वेगळे लिहिले तुम्ही. एकदा मी युनिट किलोग्राम वापरलं, एकदा युनिट मी काय वापरलं, ग्राम, आणि एकदा मी युनिट काय वापरलं, AMU. एक AMU म्हणजे एवढे किलो, कळालं का? AMU म्हणजे काय असते, ॲटॉमिक मास युनिट, ॲटमच्या वजनाचं युनिट आहे. ठीक आहे, हे झालं कार्बनचं, मी तुम्हाला करून दाखव. पुढे बघा, एक AMU ची डेफिनेशन काय, एक AMU जे वजन असते ते 1/12 पट वजन असते. ते कशाचं असते, 1/12 पट मास ऑफ 1 ॲटम ऑफ कार्बन 12. याचा अर्थ काय एकदा सांगतो बघा. एक कार्बनचा ॲटम घेतला तुम्ही तर त्याचं वजन आपण म्हणालो 12 AMU. त्याचं वजन काय म्हणालो, आता कसं आहे, काही पण जे वजन वगैरे ठरवतो आपण, जे युनिट ठरवतो पहिल्यांदा आपण ठरवतो, त्याला आपल्याला ठरवावं लागतं की याला 1 किलो म्हणायचं, एवढ्या वजनाला 1 किलो म्हणायचं, आधी ठरवावं लागते आपल्याला. तर त्याच्यासाठी आपल्याला, आता ॲटमचे वजन खूप छोटे होते, तर त्याच्यासाठी आपल्या ॲटमचं वजनचं युनिट तयार करायचं होतं, तर त्याला नाव काय दिले आपण, AMU. पण एक AMU म्हणजे किती, तर एक AMU केवढा आहे की कार्बनचा ॲटम घेतला आपण आणि त्याचं काहीतरी वजन असेल, कार्बनच्या ॲटमचं काहीतरी वजन होतं, त्याच्या 12 पट वजन कमी केलं आणि त्या वजनाला काय म्हणून टाकलं, एक AMU. कळलं का? तर हे असं थोडं विचित्र वाटतं, कारण आधी हायड्रोजन रेफरन्स ॲटम पकडला होता. सगळ्यात छोटा कोणता होता वजनानं, हायड्रोजन होता. की आपण काय पकडायचो, आधी हायड्रोजनला पकडलं, त्याचं वजन जे आहे, जे काही वजन आहे त्याला म्हटलं आपण 1. आणि आता हायड्रोजनच्या वजनापेक्षा मग कार्बनचं दुसऱ्या हातात बघितलं तर 12 पट जड लागायली, तर मग कार्बनचं म्हणून काय म्हणलं होतं, 12. ऑक्सिजनचं त्याच्या हायड्रोजनच्या ॲटमच्या किती पट जड लागायले, 16 पट जड लागायले, म्हणून त्याचं काय म्हणलं, 16. जसं आधी आपण ठरवलेलं असते की या एका याला एवढं आपण ठरवतो की याला 1 किलो म्हणायचं. त्याच्यानंतर तुम्ही तुमचं वजन जेव्हा 50 किलो म्हणता, याचा अर्थ काय की ज्याला तुम्ही 1 किलो ठरवलंय त्या वजनाच्या 50 पट तुमचं वजन कसं आहे, जास्त आहे.
तर इथंच आता एक AMU ठरवायचं होतं. आधी आपल्याला ठरवायचं होतं की एक AMU कशाला म्हणायचं. तर आपण कशाला एक AMU म्हणायचं ठरवलं. आधी आपण कार्बनचा ॲटम घेतला, त्याचं काहीतरी वजन होतं, त्याला त्या वजनाला 12 पट कमी केलं आणि जे आलं आता वजन त्याला काय म्हटलं, एक AMU. ही त्याची डेफिनेशन म्हणून अशी कळालं का. आणि कोणता कार्बन, कार्बन खूप वेगळ्या प्रकारचे असतात. कार्बनचे दुसरे आयसोटोप असतात. कार्बन 13 नावाचा एक आयसोटोप असते, त्याचं वजन 13 असते. कार्बन 14चा आयसोटोप असते. कार्बन 12 वाला जे घेतला कार्बन त्याचं याला रेफरन्स ॲटम म्हणतात. म्हणून याला काय म्हणतात, रेफरन्स ॲटम. हे पक्का आहे रेफरन्स ॲटम आपला कार्बन 12. कार्बन 12चं काही ना काही वजन असणार, त्याच्या 12 पट कमी वजनला एक AMU म्हटलं. आणि मग आता कार्बनचं स्वतः जेवढं आपण ठरवलं त्याच्या 12 पट आहे, म्हणून कार्बनचं वजन आपण किती म्हणतो, 12. जेवढं आपण एक AMU ठरवलं त्याच्या ऑक्सिजनचं किती पट आहे, 16 पट आहे, म्हणून ऑक्सिजनचं वजन काय म्हणतो आपण, 16. तर मग मी असंही लिहू शकतो, एक AMU इज इक्वल टू मास ऑफ 1 प्रोटॉन. एका प्रोटॉनचं वजनलाच काय म्हणतात, एक AMU. आणि जेवढं प्रोटॉनचं असते तेवढंच न्यूट्रॉनचं असते, किंवा म्हणून मग त्याला ऑर लिहिले 1 न्यूट्रॉन. कळालं का. एका न्यूट्रॉनच्या वजनालाही मी एक AMU म्हणू शकतो, किंवा एका प्रोटॉनच्या वजनालाही मी एकच AMU म्हणू शकतो, कारण जवळपास त्या दोघांचं वजन काय असते, सेमच असते. ठीक आहे. जसं आता मी इथे लिहिलं हे नायट्रोजन 7, हे 14, हे खाली जे लिहिलेलं आहे 7 हे काय, त्याचा ॲटॉमिक नंबर आहे, आणि वर जे लिहिले 14 ते त्याचा काय, ॲटॉमिक मास नंबर. तर हे 14 जे आहे, 14 किलो आहे का ॲटमचं मास, नाही, 14 AMU असते. कळालं का. एका ॲटमचं जेव्हा तुम्ही वजन मोजता त्याच्या पुढे 14, 12 जे लिहिलेलं असतं तेवढे AMU असतं, ॲटॉमिक मास युनिट. AMU चा अर्थ काय, जर त्याला किलोग्राम मध्ये करायचं असेल तर मग सांगा मला किती येते. हा, 1.67 गुणिले AMU च्या जागी मला किलो जर लावायचं असेल तर मग मला कशानं गुणावं लागते, 1.67 गुणिले 10⁻27. चला पुढचा पॉइंट आहे मॉलिक्युलर मास. एक आता त्याच्यासाठी मॉलिक्युलर मास साठी एक मॉलिक्यूल घेतो बघा, H2O. हे मॉलिक्यूल आहे, हे रेणू आहे का, कारण याच्यामध्ये किती ॲटम आहेत, 3, हायड्रोजनचे 2 आणि ऑक्सिजनचा 1. तर आता याचं वजन काढणं म्हणजेच काय काढणं, याचं मॉलिक्युलर मास काढणं. याचं वजन काढणं म्हणजेच काय, याचं मॉलिक्युलर मास. आता बघा मी लिहितो मास ऑफ 1 मॉलिक्यूल, एकाच रेणूचं, एका रेणूचं वजन असते 1 मॉलिक्यूल ऑफ H2O. कसं काढणार आपण, काय करणार, इकडे बघा. आधी पहिल्यांदा कोणता एलिमेंट आहे, हायड्रोजन. हायड्रोजनचं वजन लिहायचं किती आहे, 1, गुणिले जेवढे हायड्रोजन आहेत त्यांना गुणायचं, किती हायड्रोजन आहेत, 2. हे झालं एका एलिमेंटचं काम संपलं. दुसरा एलिमेंट चालू करायच्या आधी प्लस टाकायचं. दुसरा एलिमेंट कोण आहे, ऑक्सिजन, त्याचं वजन लिहायचं किती आहे, 16, गुणिले किती ऑक्सिजन आहेत, 1, एवढ्यानं गुणायचं. झालं. हे सोडवले की काय येते, तुमचं वजन येते बघा. 2 1 2 प्लस 16 1 16, 2 आणि 16 किती होते, तर 18 वजन आलं तुमचं. कोणाचं, पाण्याचं. आता हे 18 काय असते, एका रेणूचं जर वजन बघितलं तुम्ही तर 18 AMU पाहिजे. काय पाहिजे, 18 किलो नाही, 18 ग्राम नाही, 18 AMU, ॲटॉमिक मास युनिट, एका रेणूचं. आणि 18 ग्राम म्हणलं की तेच मग मॉलिक्युलर मास राहत नाही, मग ते मोलार मास म्हणतात. कळालं का. जोपर्यंत मी 18च्या पुढे AMU लिहिले तोपर्यंत तुम्ही त्याला काय म्हणणार, मॉलिक्युलर मास. आणि मी 18च्या पुढे जर ग्राम लिहिलं तर मग ते एका रेणूचं वजन 18 ग्राम थोडीच असणार आहे. तर मग तिथं रेणू खूप असतात आणि ते खूप रेणू मिळून किती बनतात, 1 मोल बनतात, म्हणून मग त्याला मोलार मास. 1 मोल म्हणजे किती, 6.022 गुणिले 10⁻23 एवढे रेणू होतात. मग जर 18 मी ग्राम लिहिलं तर. जसं अजून एक उदाहरण बघूत आता आपण, पाण्यासारखंच. आता काढूत आपण H2SO4 बघा. आता H2SO4 च्या पुढे काय लिहिलं मी, मास ऑफ 1 मॉलिक्यूल, एका रेणूचं वजन काढायचं. काय 1 मॉलिक्यूल, जेव्हा मी एक मॉलिक्यूल लिहितो तर जे काही उत्तर येईल त्याच्या पुढे AMUच येते. 1 मॉलिक्यूल ऑफ H2SO4, कारण AMU म्हणजे खूप छोटा आकडा. तर पहिल्यांदा कोणता आहे,
हायड्रोजन, हायड्रोजनचं वजन किती असते 1 गुणिले हायड्रोजन किती आहे 2. चला पहिलं संपलं. दुसरा एलिमेंट चालू व्हायच्या आधी प्लस. कोण आहे सल्फर, सल्फरचं वजन किती असते 32 गुणिले सल्फर किती आहे प्लस. तिसरा एलिमेंट कोणता चालू व्हायला ऑक्सिजन, त्याचं वजन किती असते 16. किती आहे ऑक्सिजन झालं. हे सोडवलं की वजन भेटते आपल्याला. दे एक दे 32 एक 32 16 चौक 64. चला बेरीज करा. आता 2 आणि 32 किती होतात 34. 34 प्लस 64. हा सांगा 64 आणि 34 किती होतात तर 98 होतात. 98. आता एका मॉलिक्युलचं वजन 98 ग्राम असणार का नाही, 98 किलो असणार का नाही, 98 AMU. पण 98च्या पुढे मी AMUच्या लिहायच्या ऐवजी जर ग्राम लिहिलं तर मग ते दुसरं वजन असते, त्याला काय ठीक आहे. तर 98 AMU म्हणजे एका मॉलिक्युलचं वजन आहे H2SO4च्या. त्याच्या पुढे ग्राम लिहायचं नाही, ग्राम लिहिलं की ते वेगळ्या प्रकारचं होते, ते मोलार मास होतं. तर बस आता आज आपण एवढंच शिकू. चला जय हिंद जय भारत.